नमस्कार. मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. राधा भाग 4. आजी आता आमच्यासोबत राहणार ह्या विचाराने आई आणि आम्ही सुखावलो जरी असलो तरी तिथे मामा आणि मामीला आजी त्यांच्याकडे कधी जाते ह्याची आस लागून राहिली होती. त्याचे कारणही तसेच होते. माझी मामी कामात खूप कच्ची होती. लग्नाला 4 वर्ष उलटून गेले तरी मामीने घरातल्या कामाची जबाबदारी घेतली नव्हती. सर्व काही आजी पुढे होऊन करत असे. 2 महिने झाले तरी आजी गेली नाही म्हणून मामाने आजीला फोन केला. आई 2 महिने झाले तू आली नाहीस. श्रेयाच्या कामाचे झाले की मग येईन. ती अजून नोकरी शोधत आहे. आईने फोन ठेवून दिला. गौरी त्यानंतर आजी जाम चिडली होती. कारण 2 महिने झाले तरी मामाने एक फोन केला नव्हता. आईची आमची विचारपूस केली नव्हती. जेव्हा फोन केला तेव्हा मात्र त्याने स्वतःची आबाळ झाली म्हणून फोन केला. गौरीला राधाचं बोलणं नीटसं समजलं नव्हतं. तिने पुन्हा विचारलं म्हणजे? राधा म्हणाली म्हणजे हेच की मामी घरी जेवण वगैरे काहीच बनवत नव्हती. सरळ बाहेरचे खायला मागवायची. मामाच्या खिशाला कात्री तर लागली आणि वरून त्याची तब्येत खालावली होती. खरंच हे असं पण घडू शकते? गौरीने आश्चर्याने विचारलं. हो ग, असेच झाले. राधा पुढे बोलू लागली. आजीला वाईट ह्यासाठी वाटले. मामाला गरज वाटली म्हणून त्याने फोन केला. प्रेमापोटी केला असता तर नक्कीच आजी गेली असती. पण त्यात प्रेमाचा लवलेशही नव्हता. हे सर्व कळल्यावर आईलाही वाईट वाटले. आई तरी आजीला म्हणाली जा म्हणून, पण आजी गेलीच नाही. तेव्हा आजी म्हणाली आधी तुला नोकरी लागू दे. तू स्थिरावली की मी बघेल जायचं की नाही ते. आईला एक दिवस नोकरीची चांगली ऑफर आली. एकदाची आई नोकरीला लागली. हळूहळू आता आम्ही सावरू लागलो होतो. आजीचा आधार तर खूप मोलाचा होता. आई कामावर गेली की आजी सर्व घर सांभाळत असे. मी आणि दादा आजीला जमेल तशी मदत करत असू. आई महिना झाला कामाला जात होती. आधी तर खुश होती, नंतर ती नाराज राहू लागली. स्वतःमध्येच राहू लागली. आजीचंच काय तर आमच्याही लक्षात येत होते. आई बदलली आहे. आम्हाला वाटले आईची दगदग होत असेल म्हणून ती दमत असेल, म्हणून शांत असेल किंवा बाबांची आठवण येत असेल. एक दिवस आजीने विषय काढला. आजी आईला म्हणाली श्रेया, मी खूप दिवस झाले पाहते आहे तू गपगप असते. तुला बरं वाटत नाही का? मी बरी आहे आई, पण आईने अडखळत उत्तर दिले. पण काय? आजीने विचारलं. स्त्री काय फक्त उपभोग्याची वस्तू असते का? आईच्या प्रश्नासरशी आजीने चमकून पाहिलं. असे का अचानक बोलते आहेस? कोणी काही बोललं का तुला? आजी काळजीच्या स्वरात म्हणाली. श्रेयाला बोलतानाही जीभ जड झाली. आजीने पाठीवर हात ठेवला आणि विचारलं बोल श्रेया, कोणी तुला काही त्रास दिला का? आई, माझ्या ऑफिसमध्ये एक श्रीकांत नावाचा माणूस आहे. येता जाता स्पर्श करायला बघतो. त्याची नजरही फार घाणेरडी आहे. काही काम नसेल तरी जवळ उभा राहतो. खूप राग येतो मला. काल तर म्हणे माझी बायको माहेरी जाणार आहे, घरी येतेस का? शी, खूप नालायक माणूस आहे तो. मला तर खूप राग आला होता. असं वाटलं त्याच्या थोबाडीत 2 लावून द्यावे. श्रेया संतापून म्हणाली. मग का नाही दिली त्याच्या थोबाडीत? आजीने चिडून म्हटलं. ऑफिसमध्ये तमाशा नको म्हणून मी गप्पा बसले. ह्यावेळी मी काहीच बोलले नाही. पुढच्या वेळेस सोडणार नाही. आईने शांतपणे उत्तर दिलं. आजी आता आईवर रागावली होती. ऑफिसमध्ये तो कसाही वागू शकतो, तुझ्याशी लगट करू शकतो आणि तू तुझे रक्षण देखील करू शकत नाही. आजी आईचा हात पकडत म्हणाली. चल आत्ताच्या आत्ता. कुठे? आईने प्रश्न केला. त्याच नालायक माणसाकडे. आजीने चिडून उत्तर दिलं. आजीने आईचे ऑफिस गाठले आणि श्रीकांत कुठे राहतो त्याची खबर काढली. आईला घेऊन आजी त्याच्या दारात उभी राहिली. आजीने जोरजोरात दार वाजवायला सुरू केले. श्रीकांत आणि त्याची बायको दोघेही आले. श्रीकांत श्रेयाला बघून फार आदराने बोलू लागला. श्रेया मॅडम, अशा अचानक माझ्या घरी? काही काम होतं का? हो, माझ्या लेकीचे काम होते.
आजी श्रीकांतकडे जळजळीत कटाक्ष टाकत म्हणाली, श्रेया, सांग काय काम होतं? श्रेयाने जमेल तितका जोर लावून श्रीकांतच्या कानाखाली वाजवले. गाल लाले लाल झाले. श्रीकांतची बायको चवताळली आणि म्हणाली, ए बाई, तू माझ्या नवऱ्याला का मारते आहेस? हा प्रश्न तुझ्या नवऱ्यालाच विचार, तो देईल तुला उत्तर. असेही तू उद्या माहेरी जाणार आहे म्हणून त्याने मला तुझ्या घरी आमंत्रण दिले आहे. म्हटलं आज घर बघून यावे. श्रीकांतच्या बायकोच्या प्रकरण लक्षात आले. मोठ्या आवाजाने शेजारी जमा झाले होते. श्रीकांत बोलत होता, हे खोटं बोलते आहे. मी असे काही बोललो नाही. ही बाईच चालू आहे, सारखी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. श्रेयाला आता प्रचंड राग आला. तोच श्रीकांतची लहान मुलगी बाहेर आली. आजीने त्या मुलीला समोर घेतले. तिच्या डोक्यावर श्रीकांतचा हात ठेवला आणि म्हणाली, खा तुझ्या मुलीची शपथ, सांग की तू असे काही बोलला नाही. श्रीकांत आता मात्र गप्प बसला. त्याचे गप्प राहणे सांगून गेले होते तो खोटं बोलत आहे. त्याच्या बायकोनेही सर्वांसमोर त्याच्या कानाखाली वाजवली आणि श्रेयाची माफी मागितली. परत माझ्या मुलीला त्रास दिलास तर याद राख, माझ्याच काय, तू कोणत्याही मुलीला त्रास दिलास तर चापकाने फोडून काढायला मागे पुढे पाहणार नाही. बाई समोर दिसली तर तुमच्यासारख्या लांडग्यांच्या तोंडाला लगेच पाणी सुटते का? डोक्यात आणि डोळ्यात नुसता कचरा भरला आहे. सडक्या मेंदूत चांगले विचार तरी कसे येणार? रे नालायक माणसा, शरम वाटली पाहिजे तुला. तुला पण तर देवाने मुलगी दिली आहे, तरी देखील असली घाणेरडी वृत्ती तुझी. हे जे गाल लाल झाले आहेत ना, ते नेहमी लक्षात राहू दे. पुन्हा तुझी हिंमत होणार नाही असे घाणेरड्या नजरेने कोणत्याही स्त्रीला बघायची. माझ्या मुलीची इज्जत घालवायला निघाला होतास. बघ, तुझीच इज्जत मी तुझ्या दारात काढली. आजी चिडून म्हणाली. श्रीकांतने वर नजर करून पाहिलं. पाहतो तर बायको रागाने त्याला पाहत होती आणि लेक आईला प्रश्न विचारत होती, बाबाचे गाल कसे लाल झाले? शेजारी सुद्धा कुजबुज करू लागले होते. श्रीकांतला पश्चाताप झाला. त्याने श्रेयाचे पाय पकडले आणि म्हणाला, खूप मोठी चूक झाली, असे पुन्हा होणार नाही, माफ करा मला. त्याला खरंच पश्चाताप झाला होता. श्रेयाचा ताण हलका झाला. श्रेयाने आणि आईने घरचा रस्ता पकडला. गौरी मंत्रमुग्ध होऊन सारं काही ऐकत होती. राधा, अगं गौरी, काय झाले? गौरी, काय भारी आजी आहे ग तुझी, हिम्मतवान. मला तुझ्या आजीला आणि आईला भेटायचे आहे. राधा, बरं बाई, नक्की भेट करून देईल. गौरी जाम खुश झाली. चल आता जाऊया का घरी? खूप उशीर झाला आहे. हो चालेल, चल जाऊ. पण विसरू नको हा, मला आई आणि आजीला भेटायचे आहे. राधाने गालगुच्छा घेत म्हटलं. नाही ग राणी, नाही विसरणार. आता चल. लेखिका अश्विनी पाखरे ओगले. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.